अखेरचा निरोप. पठारपूर येथे उसळला जनसागर. शोकसागरात बुडाली वणी विधानसभा. वणी विधानसभेचे माजी आमदार तथा शिवसेना शिंदेगड चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण वणी विधानसभा तसेच परिसरावर शोककळा पसरली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव रस्त्यावर उतरणारे, कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि विकासाचा ध्यास घेऊन कार्य करणारे नेतृत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना जनसामान्यातून व्यक्त होत आहे. उपचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 वेळा रुग्णालयात जाऊन नांदेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. काल सायंकाळी 5 वाजता नांदेकर यांचे पार्थिव वडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. अंतिम दर्शनासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिक, कार्यकर्ते, विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते भावुक झाले होते. आज दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नांदेकर यांचे पार्थिव वणी येथून पठारपूरकडे रवाना झाले. वडी ते पठारपूर या मार्गावर पेटूर, उमरी, नवरगाव, वडजापूर, कायर या गावांमध्ये पार्थिव थांबवून नागरिकांनी अश्रूंच्या साक्षीने श्रद्धांजली अर्पण केली. कायर येथील त्यांच्या शाळेत शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन नांदेकर यांना मानवंदना दिली. हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. पठारपूर येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, शिवसेना नेते विजयबाबू चोरडिया, खासदार प्रतिभा धानोरकर, वडी विधानसभेचे आमदार संजय देरकर, शिवसेनेचे राजेंद्र गायकवाड, माजी आमदार वामनराव कासावार, संजीव रेड्डी बोतकुरवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, संजय निखाडे, सुधाकर गोरे, संजय आवारी, विक्रांत चचडा, मनीष सुरवार, शरद ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले, तहसीलदार निखिल धोळधर, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, नायब तहसीलदार विवेक पांडे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. वणी, शिरपूर, मुकुटबन व वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. लोकांच्या मनात घर करून गेलेल्या नेत्याला अखेरचा निरोप देताना संपूर्ण परिसरात शोकाकुल शांतता पसरली होती. विश्वास नांदेकर यांच्या आठवणी सदैव जनतेच्या मनात राहतील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. वडी न्यूज एक्सप्रेस, ब्युरो रिपोर्ट.